नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता आनंदी घर सोडून जाते आणि तेवढ्यात मात्र आता आरती आणि आता आजी मालक साहेबांना खूप विनवण्या करतात, परंतु मालक साहेब काही आनंदीला शोधायला जायला तयार नसतात. म्हणून आरती आणि आरची आता आनंदीला शोधायला निघतात, परंतु त्या अगोदर पिंट्याला फोन करतात आणि पिंट्याला फोन करून म्हणतात की पिंट्या, अरे आनंदी तिकडे तुझ्या घरी आलेली आहे का? तर पिंट्या म्हणतो की नाही. आणि तेवढ्यात मात्र आता पिंट्याजवळ एक व्यक्ती धावतच येतो आणि म्हणतो की अरे बघ ना, तिकडे पुढे एका आंधळ्या व्यक्तीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, चल लवकरात लवकर. आणि तेवढ्यात मात्र आता आरती आणि आरची यांचे फोन सुरूच असतात. त्यांनी आता फोनवर हे सगळं काही ऐकलेलं असतं आणि ते ऐकल्यानंतर आता त्या दोघींना धक्काच बसतो आणि ते धावतच आता माई आणि बापूंकडे येतात. तर माई आणि बापू पिंट्याला म्हणत असतात की तू आता तेथे त्या घटनास्थळी जा आणि तेथे गेल्यानंतर आम्हाला व्हिडिओ कॉल कर. आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर मात्र आता तेथून जे काही ती मुलगी कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे तो आम्हाला कळेल. म्हणून मात्र आता जेव्हा पिंट्या तेथे धावतच येतो आणि पिंट्या धावत आल्या क्षणी मात्र आता जेव्हा त्याला समजतं की आता आनंदीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि व्हिडिओ कॉलवर मात्र आता हे सगळं माई आणि बापूंनी बघितलेलं आहे, तेव्हा माई आणि बापू म्हणतात की अरे युगंधर बघ, अरे आनंदीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. माई रडत असतात आणि आता आरती आणि आरचीला तर धक्काच बसलेला असतो, कारण ती तर आनंदीच आहे हे स्पष्ट व्हिडिओ कॉलवर दिसलेलं आहे, परंतु तिच्या चेहऱ्यावर कापड टाकलेलं असतं. युगंधरच्या डोळ्यात पाणी येतं. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र आता धन्यवाद.